त्यावेळेस एखादा सणांचा दिवस असतो त्यावेळेस लोक पनीर वगैरे घरी बनवतात आणि अशा वेळेस मात्र फार मोठं भेसळयुक्त पनीर पकडलं जातं आणि हे सर्वसाधारण प्रत्येकाला शक्य नाहीये की त्या पनीरचे विशिष्ट टेस्ट करा आणि योग्य आहे की अयोग्य आहे किंवा भेसळयुक्त आहे की भेसळमुक्त आहे हे शोधणंही लोकांना थोडंसं अवघड वाटतंय. बरोबर. तर अशा केसमध्ये मी वैयक्तिक सजेस्ट करेन की पनीरमधून जेवढं प्रोटीन मिळतं त्यापेक्षा कैक जास्त पटीने प्रोटीन हे टोफू मधून मिळतं. ओके. आता टोफू हा देखील प्रोटीन युक्त पदार्थ आहे जो पनीरला रिप्लेस करतो आणि मुळात याचं जे ओरिजिन आहे हे सोयाबीन आहे. सोयाबीन हा प्रोटीनचा अगदी वन ऑफ द रिचेस्ट सोर्स असतो. बरोबर. तर ह्या टोफू मधून मिळणारं प्रोटीन हे देखील आपल्या फार फायद्याचं आहे. नक्की. आणि मी वैयक्तिक अगदीच तुम्हाला मी जे वापरले रेफिट नावाची एक कंपनी आहे. अतिशय सुंदर टोफू त्यांचे असतात. मी बऱ्याचदा माझ्या अनेक मित्रांना मी ते सजेस्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे काही कंपनी आहे जसं रेफिटचं टोफू आहे ते तुम्ही मागवू शकता. अगदी तुम्हाला घरी देखील ते मिळेल आणि बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आजकाल हे उपलब्ध आहे. सेम अगदी पनीर सारखी त्याची चव असते आणि अगदी टेस्ट बाजूला ठेवाल तर प्रोटीन पण त्याच्यामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये मिळतात. त्यामुळे अशा गोष्टींचा वापर पण तुम्ही करू शकता असं मला वाटतं.